तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात रशीद मामूंवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे। रशीद मामूंच्या तिकिटावरून खैरेंनी दानवेंवरती टीका करताना त्यांच्या टिकोजी रावाचाही उल्लेख केला। तर भाजपला निवडणूक सोपी व्हावी म्हणून दानवेंनी कच्चे उमेदवार दिल्याचा आरोपही केला। मात्र चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी दानवे खैरे यांच्याकडे पोहोचले। वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दानवे यांनी खैरे यांचा सत्कारही केला। ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत आणि म्हणून मी काही कामानिमित्त मुंबईला होतो, आता आलो। तसं आधी खैरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं मार्गदर्शन सतत आम्हाला लाभो ही परमेश्वरची प्रार्थना केली। वाद आमच्याकडे काही वाद नाहीये, त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते, माझ्याकडून तर कोणताही मुद्दा उपस्थित नाहीये। शुभेच्छाचा स्वीकार तर करावा लागेल, ते आमचे ज्येष्ठ नेते, आमच्या संभाळण्याचे सगळ्यांचे ते प्रमुख आहेत। बरं, दुसरं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते हे मुंबईहून आल्यानंतर पहिले तुमच्याकडे आले आणि शुभेच्छा दिल्या, त्यांनी शुभेच्छा मन भरून दिल्यात त्यांनी। ठीक आहे, सगळेच जण देतात शुभेच्छा, असं तेच नाही आहे, अनेकांनी येऊन दिल्या। दानवे आले होते का पण आज? आता इथे येऊन गेले, आले, मला भेटले, नमस्कार केला, शाल टाकली, येऊन गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।